अमरावती शहरालगतच्या पोहरा भानखेडा जंगल परिसरात घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। शनिवारी रात्री 28 मार्च 2026 रोजी एका 18 वर्षीय तरुणी व तिच्या मित्राला अडवून त्यांच्यावर बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि कठोर कारवाईच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर केलं आहे। त्यांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध व संघटित पद्धतीने करण्यात आला असून पीडितेची लूटही करण्यात आली आहे। त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यासाठी कठोर कायद्यांचा अवलंब करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। तसेच हा प्रकार रेअरेस्ट ऑफ द रेअर अतिशय दुर्मिळ श्रेणीत मोडणारा असल्याने समाजात कठोर संदेश जाण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कायदेशीर पातळीवर सक्षम बाजू मांडावी अशी मागणीही करण्यात आली आहे। त्याचबरोबर पीडितेला त्वरित न्याय मिळवण्यासाठी हा खटला विशेष जलदगती न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून ठराविक मुदतीत निकाल देण्यात यावा। विशेषतः या संवेदनशील प्रकरणात पीडितेच्या बाजूने खटला लढण्यासाठी नामवंत विशेष सरकारी वकीलची नियुक्ती करावी। दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पोलीस प्रशासनाने या प्रकरणात जलदगतीने तपास करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्य नागरिकांकडूनही अपेक्षा व्यक्त केली जात आहे।